महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातला परभणी जिल्हा 1972 ते 1974 मध्ये प्रचंड गाजलेला. कशामुळे? मानवत येथे घडलेल्या खटल्यामुळे. आता मानवतचा खटला हे आपले जे आईबाबांचं जनरेशन आहे त्यांना कदाचित ठाऊकच असेल, कारण का त्यावेळेला पेपरात वगैरे बऱ्याच बातम्या आल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत हादरला होता. आता नक्की मानवतचा हा खटला अचानक असा न्यूजमध्ये काय येतोय सांगते. मानवतच्या या अत्यंत भयानक अशा खटल्यावरती एक सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे मानवत मर्डर्स. आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी मानवतमध्ये नक्की काय घडलं होतं, कुठे घडलं होतं, कसं घडलं होतं हे सगळं जाणून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर या सिनेमाच्या ट्रेलरबद्दल चर्चा करणार आहोत. तर मराठवाड्यामधला तालुका आहे मानवत, जिल्हा आहे परभणी. इथे डिसेंबर 1972 पासून तर जानेवारी 1974 पर्यंत या तब्बल 13 महिन्यांच्या कारकिर्दीत तब्बल 11 खून झाले होते. आणि अख्ख्या गावातच नाही तर आजूबाजूच्या छोट्या गावांमध्ये सुद्धा एक वेगळंच भीतीचं वातावरण पसरलं होतं. अगदी दिवसा सुद्धा ना त्यावेळेस लोकांना घराच्या बाहेर सुद्धा निघता येत नव्हतं. आता या 13 महिन्यांच्या कारकिर्दीत काय होत होतं की हे सगळे 11चे 11 खून एकाच प्रकारे केले गेलेले होते आणि त्याच्याचमुळे मोस्टली ह्याच्यामध्ये महिलांची आणि लहान मुलींचे खून व्हायचे. मुलींबद्दल बोलायचं झालं तर तब्बल 10 ते 12 वर्षांच्या वयोगटातल्या ज्या मुली आहेत तर त्या अचानक रात्री गायब व्हायच्या आणि त्यांचा खून झाल्यानंतर नेक्स्ट डे किंवा त्याच्या अजून 1-2 दिवसांनी सगळ्या गावावर चर्चा व्हायची. तर या गोष्टीमुळे लोकांना काही समजतच नव्हतं आणि त्याच्याचमुळे तब्बल 11 खून झाल्यामुळे तेही फक्त 13 महिन्यांच्या कारकिर्दीत हे संपूर्ण प्रकरण ना त्यावेळेस सरकारने खूप जास्त सिरियसली घेतलं आणि मग एक स्पेशल टीम अपॉइंट केली गेली पोलिसांची. आणि त्याच्यानंतर मुंबईहून हे पोलिसांचं पथक परभणीला मानवत येथे पाठवण्यात आलं. आता नक्की स्टोरी काय हे आपण जाणून घेऊया. तर मानवत हे बेसिकली एक छोटंसं गाव म्हणजे तालुका आहे. आता तो बराच मोठा झालाय पण त्यावेळेला 1972 बद्दल आपण बोलतो त्यावेळेला छोटंसं गाव. तर या मानवत गावामध्ये एका ठराविक अंतरावरती पारधी समाजातली काही मंडळी एकत्र राहत होती. छोटीशी त्यांची वस्ती होती. ऑफकोर्स दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे प्रचंड जास्त गरिबी होती आणि या सगळ्यांमध्ये एक रुक्मिणी नावाची अत्यंत सुंदर अशी बाई होती. म्हणजे दिसायला अत्यंत जास्त देखणी, नाकाडोळ्यात खूप सुंदर अशी रुक्मिणी दारूची भट्टी चालवायची. तिचा स्वतंत्र असा स्वतःचा व्यवसाय होता आणि त्यातनं ती बऱ्यापैकी जास्त पैसे कमवत होती. आता ह्या बिझनेसमुळे बऱ्यापैकी पुरुषांचं येणं जाणं तिथे असायचं आणि त्याच्याचमुळे त्यातलाच एक उत्तमराव बारहाते, कदाचित त्या गावातला पाटीलच असावा, तर तो तिथे त्याचं जाणं येणं व्हायचं आणि त्याचा रुक्मिणीवरती जीव आला. आता ऑलरेडी उत्तमरावांचा संसार आहे, स्वतःची बायको आहे, लेकरं आहेत, तरी सुद्धा रुक्मिणीवरती या माणसाचा जीव आला. आता रुक्मिणीला तिच्या नवऱ्याने टाकलं होतं, त्याच्यामुळे रुक्मिणी एकटी राहत होती आणि त्याच्याचमुळे एके दिवशी अचानक रुक्मिणी गायब होते. आणि मग त्याच्यानंतर काहीच दिवसांनंतर लोकांमध्ये ज्यावेळेला खूप चर्चा व्हायला लागली की रुक्मिणी कुठे गेली, काय गेली, तर त्यानंतर रुक्मिणी अचानक गावातल्याच एका थोड्या मोठ्या आणि चांगल्या वाड्यावरती राहताना दिसू लागली. तिथे उत्तमराव बारहातेचं येणं जाणं व्हायचं. त्याच्यामुळे लोकांना एक कळल्या होत्या आयडिया नक्की काय काय गोष्टी सुरू आहेत दोघांमध्ये. आता याच्यानंतर त्या वाड्यावरती राहत असताना प्रचंड जास्त मोठा तिचा बिझनेस झाला म्हणजे दारूच्याच भट्टीचा. तर इथल्यापेक्षा तिथे जास्त ती पैसा कमावू लागली आणि मग इतका पैसा चिक्कार कमावल्यानंतर तिच्या मनात असंच एके दिवशी आलं की बाबा रे, आपण इतका सगळा पैसा कमावतो याचा काय फायदा होणार आहे आपल्या पुढे. तर आपला हा पैसा वापरण्यासाठी, उपभोग घेण्यासाठी आपली पुढची पिढीच नाही. कारण तिला उत्तमराव बारहाते यांच्याकडनं काही लेकरू नव्हतं किंवा बाळ नव्हतं आणि तिला नेहमी असं वाटायचं की उत्तमराव बारहाते यांचा जो स्वतःचा जो वेगळा संसार आहे तर हे सगळं काही मी जे कमावते हे त्याच्या मुलांना जाईल, म्हणजे पहिल्या पत्नीला आणि त्याच्या मुलांना जाईल. त्याच्यामुळे तिचा तो अट्टास होता की मी कमावलेला हा सगळा पैसा, ही सगळी संपत्ती मला माझ्या मुलांना पुढे द्यायची आहे. आणि त्याच्याचमुळे तिथे सुरू झाले देवाची पूजा करणं, उपवास, तापास हे सगळं काही सुरू झालं. त्याच्यानंतर ती एका तांत्रिकाला भेटली, गणपत साळवे या तांत्रिकाला भेटल्यानंतर त्या तांत्रिकाने तिला असं सांगितलं की तू ज्या वाड्यात आता सध्या राहतीये तर त्या वाड्याच्या समोर एक पिंपळाचं झाड आहे आणि त्याच्यावरती मुंज आहे. आता मुंज नक्की काय असतं, कोण असतं, हे जर तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर आपण मुंजाचा रिव्ह्यू ऑलरेडी टाकलाय, त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. आता तिथे एक मुंज आहे आणि त्याला नरबळी हवे आहे, तर तू तब्बल 4 मुलींचे नरबळी दे. आणि कारण तो मुंज आहे त्याच्यामुळे जे नरबळी तू देशील ते 10 ते 12 वर्षांच्या वयोगटातल्या मुलींचे असायला हवेत. आता हे जर का तू केलं तर तुला पुत्रप्राप्ती होईल आणि मग बरेच सगळे प्रॉमिसेस, त्याने फेक प्रॉमिसेस केले असावेत त्यावेळेला. आता पुत्रप्राप्तीचा हा मोह तिला आवरला नाही आणि मग काय सुरू झाला त्या खटल्याचा सगळा डाव, ज्या खटल्याने महाराष्ट्रातलं परभणी हे 13 महिन्यातच इतकं जास्त गाजलं. आज सुद्धा मानवतचा खटला जर का असं कोणी जरी म्हटलं तरी सुद्धा अगदी थरारून अंगाला काटा येतो. स्पेशली परभणीमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना तुम्ही जर का आजही कधी जाऊन विचारलं तर ते तुम्हाला सगळं काही सांगतील.
आता मंडळी या सगळ्यांमध्ये काय झालं की उत्तमराव बारहाते तर तिच्या प्लॅनमध्ये जॉईन झाला. त्याच्यानंतर शंकर आणि सोपान या 2 माणसांना हाती धरून त्यांनी हा सगळा खुनांचा सगळा डाव रचत रचत गेले आणि हे 4 खून झाल्यानंतर सुद्धा त्यांचा मोह आवरला नाही, कारण त्यांना खूप पॉवरफुल वाटायला लागलं आणि मग तांत्रिकाच्या पण अजून जास्त मागण्या वाढायला लागल्या. त्याच्यामुळे हे खून 4 वरनं 7 वर गेले, 7 वरनं 10 वर गेले आणि मग सगळ्यात शेवटचा जो खून झाला तो कोंडिबा नावाच्या एका मुलाचा झाला. तो पण असा झाला की कोंडिबाने एकदा यांना खून करताना बघितलं होतं. असा संशय रुक्मिणीला आल्यानंतर त्या कोंडिबाचा खून त्यांनी केला. पण तो कारण कदाचित खूप घाईघाईत केलेला असावा आणि मग त्याचे काही पुरावे त्यांच्याकडनं सुटलेत आणि त्याच्याचमुळे पोलिसांच्या हे सगळं काही प्रकरण हाती लागलं. आता हे संपूर्ण मानवतचा जो खटला आहे हा इतका जास्त म्हणजे मी खरं तर 2-3 मिनिटातच मांडलाय. पण हे वाटतं तितकं सोपं नाहीये. कारण त्या काळामध्ये ज्या काळात सोशल मीडिया, मोबाईल फोन्स हे काही नव्हतं, त्या काळामध्ये लोकांची काय मनातली अवस्था असेल याचा तुम्ही विचार पण नाही करू शकत. आणि त्याच्याचमुळे कुणीही खुनी असू शकतं अख्ख्या गावात. ही जी भावना असते ना, की आपण आता कोणाचवर विश्वास नाही ठेवू शकणार. तर या भीतीमध्ये सगळेजण राहत होते. ज्या वेळेला हे प्रकरण उघडकीस आलं आणि सगळ्यांना समजलं की खुनी कोण आहेत, त्यावेळेला कुठेतरी सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि कोर्टाकडनं सोपान या व्यक्तीला फाशी दिली गेली. शंकर जो होता तो माफीचा साक्षीदार झाला आणि रुक्मिणी आणि उत्तमराव बारहाते यांना, कारण यांनी ॲक्च्युली स्वतः जाऊन सगळे मर्डर नाही केले, त्याच्यामुळे यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता दिली. म्हणजे हा तर मला असं वाटतं की त्या काळात घडलेला सगळ्यात मोठा जोक असावा. आता हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो सबंध महाराष्ट्राला ठाऊक आहे, चांगल्यापैकी ठाऊक आहे. यावरती बऱ्याच डॉक्युमेंटरीज बनलेल्या आहेत, बरेच व्हिडिओज बनलेले आहेत. मानवतचं खटलं एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील. मग तुम्ही म्हणाल की गायत्री, मग यावरती सिनेमा बनवण्यात काय अर्थ आहे? जर का सगळी स्टोरी आपल्याला माहिती आहे, जर का पुढे काय घडणार आहे हे पण आपल्याला माहिती आहे, जर का क्लायमॅक्स काय आहे सिनेमाचा हे पण आपल्याला माहिती आहे, तर मानवत मर्डर्स हा सिनेमा बनवण्याची गरजच काय होती? नाव लेट मी टेल यू. मानवतचा खटला हा जो घडलाय संपूर्ण, हा जो काही पराक्रम ते ह्या लोकांनी केलाय, यावेळेला आपण जन्मालाही नव्हतो आलेलो. त्याच्याचमुळे काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सिनेमॅटिक स्वरूपात बघायला खूप जास्त आवडतील आणि त्यातलीच ही एक गोष्ट आहे. असतात ना काही असे सिनेमे असतात ज्याची स्टोरी आपल्याला सगळी माहिती असते, पण दिग्दर्शकाने आणि लेखकाने कुठल्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडल्यात, हेच तर खरं कौशल्य असतं. आता ओव्हरऑल हे ट्रेलर मला कसं वाटलं त्याबद्दल चर्चा करूया. तर सगळ्यात आधी मकरंद अनासपुरे यांना सिरियस भूमिकेमध्ये बघून लय भारी वाटलं राव. कारण का आतापर्यंत ना फक्त कॉमेडी 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 याच रोल्समध्ये त्यांना बघत आलेलो होतो. ऑफकोर्स ते कॉमेडीमध्ये सुद्धा लय बाप आहेत, पण तरी सुद्धा सिरियस रोलमध्ये ॲक्च्युली आय थिंक ही इज जस्ट किलिंग इट. किंवा जे पॉवरफुल पात्र ते प्ले करतायत ना, म्हणजे ती पॉवर आपल्याला जाणवते अख्ख्या ट्रेलरमध्ये. कास्टिंगबद्दल मी बोलतेच आहे, तर जो सई तामणकर आहे ऑफकोर्स, आणि मला असं वाटतं तिला जे काही ग्लिम्सेस तिचे एवढे टाकलेले आहेत, पण प्रचंड ताकदीची अभिनेत्री ती असं मला वाटतं. याच्यामध्ये सोनाली कुलकर्णी आहे ऑफकोर्स, जुनीवाली सोनाली कुलकर्णी. हे नाव खूप कन्फ्युजन होतं यार नेहमी, की सोनाली कुलकर्णी नवीन आणि सोनाली कुलकर्णी जुनी. पण ही जुनी जरी असली ना राव, ओजी सोनाली कुलकर्णी आहे. मिनी नसतं या खांद्याच्या वटीत पोर. मला म्हणाले. सो सोनाली कुलकर्णी याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर आशुतोष गोवारीकर आहे, मयूर खांडगे आहे आणि किशोर कदम आहेत. मला असं वाटतं सगळे लई ताकदीचे ऍक्टर्स घेतलेले आहेत या सिनेमामध्ये. दिग्दर्शकाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. कारण का ज्यावेळेला मी नाव वाचलं आशिष बेंडे इज द डिरेक्टर, आय वॉज सो हॅपी. कारण का आत्मपामतेट असू दे, शाळा असू दे, यार कमालीचे सिनेमे आहेत हे दोन्ही आणि माझे पर्सनल फेवरेट आहेत. ऑफकोर्स इतरही सिनेमे आहेत, पण हे दोन स्पेशली त्यांच्या संपूर्ण कार्यकिर्दीतले माझे प्रचंड फेवरेट सिनेमे आहेत. त्याच्यामुळे मी या सिनेमाकडनं खूप खूप अपेक्षा करते की हा सिनेमा लय टॉप नॉच असणार आहे. आता बीजीएमबद्दल बोलायचं झालं तर ऑफकोर्स हा OTT टाईपचा सिनेमा आहे. म्हणजे हा येतो पण सोनी लिव्हवरती आहे, हा रिलीज नाही होणार आहे, हा 4 ऑक्टोबरला येतोय सोनी लिव्ह या ॲपवरती. ज्या पद्धतीचं एक OTTचा एक वेगळा टेस्ट असतो म्युझिकचा, त्या पद्धतीने ही म्युझिक आपल्याला इथे ऐकायला येते आणि अतिशय रोमांचक असं म्युझिक आहे. ज्या पद्धतीचा हा सिनेमा आहे, अत्यंत सिरियस नोटला हा सिनेमा सुरू होणार आहे, एंड होणार आहे, तर त्या पद्धतीचं सिरियस टाईपचं म्युझिक या सिनेमाला असणं फार गरजेचं होतं आणि ते सुद्धा लय भारी वाटतंय. आता मंडळी, ओव्हरऑल ट्रेलर ज्या पद्धतीने एडिट केला आहे, की ज्या पद्धतीने सिनेमॅटोग्राफी दिसते, गावातले शॉट्स आहेत, स्पेशली हा एक शॉट यार कमालीचा दिग्दर्शक आहे आशिष बेंडे. मी जेन्युइनली सांगते, या प्रकारचे शॉट्स, या प्रकारची सिनेमॅटोग्राफी नाही झाली आहे राव. गेल्या कित्येक 10-15 वर्षांपासून आपण तरसतोय अशा प्रकारचे रॉ सिनेमे बघण्यासाठी मराठी सिनेमासृष्टीकडनं, राईट? पण नाही होते ते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सिनेमाचे निर्माते आहेत महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे. हे बघून सुद्धा लय भारी वाटलं की एक मराठी जोडी आहे बाप लेकाची, ज्यांनी ठरवलं की बाबा रे आपल्या महाराष्ट्रातली घडलेली घटना आहे आणि आपण हिला चांगल्या पद्धतीने 70 mm पडद्यावरती जर का आखू शकत असू तर वाय नॉट. अँड आय थिंक इट्स अ ग्रेट डिसिजन बाय देम. ज्या पद्धतीचा ट्रेलर कट केलेला आहे
तगडी सलामी द्यायला पाहिजे एडिटरला आणि त्याचं पेमेंट डबल करायला पाहिजे निर्मात्यांनी. आता जाता आता एकच विनंती आहे की तुम्हाला मानवत खटल्याचे अजून काही अपडेट्स असतील ना तर त्या प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा ना, म्हणजे मलाही जरा माझं नॉलेज अजून वाढून घ्यायला आवडेल. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.